राज्यात सोयीचं राजकारण सुरू आहे. तेच काय गैरसोय नाहीच आहे ना. यांची सोय इलेक्शन कमिशननेच लावली होती ना. जेव्हा पक्षांतर झालं त्या पक्षांतर बंदी कायद्याखाली यांना मान्यताच मिळाली द्यायचं काम नव्हतं. पक्षांतर बंदी कायद्याखाली यांनी निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता देऊन द्यायला बिंदास करो जाओ पार्टी तोडो फोडो चलो जाओ हम है तुम्हारे साथ चलने दो. सुप्रिया सुळे म्हणतात की 1,40,000 मोठा माझ्या मतदारसंघामध्ये वाटतो. मी तुम्हाला तेच सांगतो ना की हे आहे की नावाचा आता पत्ता नाही, पत्त्याचा आता पत्ता नाही, कसलाही आता पत्ता नाही आणि तो निवडणूक मतदान करतो. त्याचं नाव आहे निवडणूक यादी. ते कसं शक्य आहे? माझं आव्हान तर सर्वोच्च न्यायालयाला आहे की सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यावं. राज्यकर्ते काहीच करणार नाही. ज्या राज्यकर्त्यांनी इलेक्शन कमिशनर कसा असावा ही सुप्रीम कोर्टाची भूमिका धुडकावून लागली आणि स्वतःच्या मर्जीनुसार निवडणूक आयुक्त आणता येईल याच्यासाठी कायदा केला, ते तुम्हाला काय न्याय देणार? तो त्यांचा घरगडी आहे. त्यांचा इलेक्शन कमिशनर त्यांचा घरगडी आहे, कटपुतली आहे ते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश जर कोणी केला असेल तर तो इलेक्शन कमिशनने केला.